आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. 24 तासाच्या आत प्रति हेक्टरी 13,500 रुपये पीक विमा जमा होणार, अशी माहिती स्वतः राज्य सरकारने दिलेली आहे. बऱ्याच दिवसापासून शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचा राहिलेला उर्वरित पीक विमा जमा झाला नाही. त्यामुळे शेतकरी अत्यंत नाराज होते. परंतु आज राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकृत अशी तारीख जारी झालेली आहे. आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार असल्याची माहिती स्वतः राज्य शासनाने दिलेली आहे. आता सर्वात मोठी खुशखबर शेतकरी बांधवांना आज आल्यामुळे आज शेतकऱ्याला खूप मोठा दिलासा मिळणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर. पीक विम्याचा 75% हिस्सा आता वाटप करण्यात येणार आहे. दुसरा टप्पा वाटपाला आजपासून सुरू झाली आहे. ही रक्कम थेट आता हेक्टरी 40,000 रुपयेपर्यंत असणार आहे. कारण की शेतकरी बांधवांनो, हे एकच पीक विमा शेतकऱ्याला मिळणार नाही, तर असे काही पीक विमे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, जे की रखडलेले आहे. आता हा पीक विमा बघा वाहनानुसार अवलंबून आहे. तुमच्या शेतामध्ये कोणते वाहन पेरले होते त्या वर्षी, त्यानुसार आता हे पीक विमा तुम्हाला मिळणार आहे. लवकर तुमच्या बँक खात्यात ही रक्कम आता जमा होणार आहे. ही बातमी वृत्तपत्रांच्या माध्यमातून समोर आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा आता तुम्ही पाहू शकता 2022, 2023 आणि 2024 बघा, आणि मे महिन्यामधील 2025 या 3 वर्षांचा पीक विम्याची यादी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव लगेच तपासू शकता. हे जे का 3 वर्ष आहे 2022, 2023 आणि 2024 याची यादी आज सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे. पीक विम्याचे वाटप आजपासून सुरू झाले आहे. प्रत्येक जिल्ह्याला 153 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार असल्याची माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे का हे तुम्ही आता नक्की तपासा. प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आहेत. मागील 3 वर्षांचा 2022, 2023 आणि 2024 पीक विमा एकत्रितपणे दिला जात आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, कोणत्या वाहनाला किती रक्कम मिळणार आहे ते एकदा पाहून घेऊया. तर बघा, भातासारख्या पिकाला 50,000 रुपये अशी रक्कम मिळणार आहे. ज्वारीसारख्या पिकाला 33,000 रुपये हेक्टरी अशी रक्कम मिळणार आहे. बाजरीसारख्या पिकाला 32,000 रुपये अशी रक्कम मिळणार आहे. आता जो काय भुईमुग आहे, तुम्ही जर पीक विमा फॉर्म भरताना भुईमुग पीक जर लिवले असतील तर बघा 45,000 रुपये हेक्टरी भुईमुग असं या ठिकाणी देण्यात आलेले आहे. बघा, सोयाबीन 55,000 रुपये हेक्टर, मूग 28,000 रुपये हेक्टर, उडीद 25,000 रुपये हेक्टर बघा, आणि तूर बघा 47,000 रुपये हेक्टर, आणि सर्वात जास्त म्हणजे की कापूस 60,000 रुपये हेक्टर आणि मका 36,000 रुपये हेक्टर असे या ठिकाणी या पिकांच्या हेक्टरची विभागणी करण्यात आलेली आहे. जर तुम्ही कापसासारखे पिकं जर केले असतील आणि तुरीसारखे पिकं केले असतील तर या 2 पिकाला सर्वाधिक रक्कम देण्यात येणार आहे, अशी माहिती स्वतः राज्य शासनाच्या माध्यमातून मिळालेली आहे. तर मग हा पीक विमा 3 वर्षाचा आहे आणि 2025 मधील सर्व पिकांसाठी एकत्र जमा होत आहे. बघा, 2022 पासून 2025 पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. या ठिकाणी बघा शेतकरी बांधवांनो, इथून मागे पहिला टप्पा काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला, काही शेतकऱ्याला पहिला टप्पा मिळालेला नाही. 25% अग्रिम काही शेतकऱ्याला मिळाला. परंतु बघा, आज दुपारपासून दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू झाले आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ भरणे यांनी सांगितले आहे, ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालपासून या ठिकाणी पैसे मिळण्यास सुरुवात सुरू झाली आहे. बाकीच्या शेतकऱ्यांना खात्यामध्ये आज 100% रक्कम मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. तर मग 2022 ते 2025 या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले,
बघा त्यांनी आता पीक विमा भरला होता त्यांना 100% रक्कम आज त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ही अपडेट फक्त बघा शेतकरी बांधवांनो 5 मिनिटांपूर्वीचीच आहे। सरकारकडून अशी महत्त्वाची बातमी देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांची अपेक्षा बघा कमी करण्याची होती, पण या ठिकाणी त्यांना 30,000 ते 35,000 रुपये मिळत आहे। बघा कृषी विभागाने सांगितले आहे की केंद्र सरकारकडून 2022 पासून पीक विमा मिळालेला नव्हता, त्यामुळे सरकारने मागील 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकत्र जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बऱ्याचशा अफवा उडत होत्या, पोळ्याच्या दिवशी हप्ता मिळणार, या शुभ मुहूर्ताला हप्ता मिळणार, परंतु आता शासनाने असे स्पष्टपणे सांगितले आहे की आज तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार। बघा गेल्या 2 दिवसामध्ये बघा 15 ते 16 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचे या ठिकाणी पूर्ण झाले होते। बघा म्हणजे की जो का पहिला टप्पा होता त्याचा या ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये रक्कम मिळाली तर काही जिल्ह्यांना मिळाली नाही, परंतु आता तसे होणार नाही। आज शासनाच्या मार्फत दुसऱ्या टप्प्याचे उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा केले जात आहे। जर तुम्हाला अजूनही पीक विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका, कारण डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट डेबिट ट्रान्सफरच्या द्वारे पैसे या ठिकाणी येत असल्यामुळे थोडा उशीर होऊ शकतो। कृषी विभागाने बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश आज देण्यात आले आहे। आज सकाळी काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात पण या ठिकाणी सुरू झाली असून दुपारी 1 वाजल्यापासून या प्रक्रियेला प्रचंड वेग येणार आहे। म्हणजे की बघा दुपारी 1 वाजल्याच्या नंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्याला सुरुवात होणार आहे। म्हणजे की 1 वाजल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये मेसेज या ठिकाणी येणार आहे बघा की तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे। आज 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केला जाणार आहे। बघा कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितले आहे की या 16 जिल्ह्यामध्ये बघा यादी बँकांना दिली गेली आहे, पण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा, हा पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही, कारण बघा ज्यांनी काही महत्त्वाची कामे केली आहे त्यांनाच हा पीक विम्याचा लाभ मिळणार आहे। सरकारने कोणती अटी घातली आहे ते आता बघा आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत। 75% अग्रिम पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, अशी महत्त्वाची माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमातून मिळत आहे। आतापर्यंतच्या 10 वर्षाच्या इतिहासामध्ये असा पीक विमा शेतकऱ्याला कधीच मिळाला नव्हता, कारण की आता बघा 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकाच वेळी मिळत आहे। पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला असून तो काही शेतकऱ्याला मिळाला तर काहीला नाही, परंतु आता दुसरा टप्पा आजपासून सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, परंतु आज फक्त या 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे। जे शेतकरी या 16 जिल्ह्यामध्ये आहे त्यांनाच हा लाभ मिळणार आहे, असे सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे वृत्तपत्राच्या माध्यमातून सांगितले आहे। बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक महत्त्वाची बैठक घेतली बघा, आणि ज्यात सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय जारी झाला। मुख्यमंत्री बघा जे का आता आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि बघा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बघा यांनी या ठिकाणी तात्काळ सर्व बँकांना फोन करून पैसे त्वरित जमा करण्याचे आदेश दिले आहेत। या पीक विम्यासाठी काही महत्त्वाच्या अटी घालण्यात आल्या आहेत। ज्या शेतकरी या अटीची पूर्तता करतील त्यांनाच हा पीक विमा मिळणार आहे, असे स्वतः राज्य शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे। तर बघा ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा पीक विम्याचा मिळाला नाही त्यांना आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की त्यांना 2 महत्त्वाची कागदपत्रे जमा करावी लागतील। ती जमा केल्यानंतर आता बघा त्यांना दुसरा टप्पा आणि 25% अग्रिम म्हणजे की टोटल 100% पीक विमा मिळेल। राज्य सरकारने बघा यासाठी 3,178 कोटी रुपये मंजूर केले आहे। जर तुम्हाला अजून पीक विम्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही खालील काही गोष्टी तपासू शकता। म्हणजे की बघा तुमचे आधार कार्ड बँक खात्याला जोडलेले आहे का, बघा तुमचा आधार कार्ड नंबर अपडेट आहे का, म्हणजे की नंबर अपडेट आहे का, म्हणजे की बघा तुम्ही जे आधार कार्ड वापरतात बघा
ते आधार कार्ड तुम्ही तुमच्या बँक खात्याला लिंक केले आहे का, लिंक करून ते अपडेट आहे का. म्हणजे की बघा, जर तुम्ही 15 वर्षापूर्वीचं म्हणजे की जुनं जर आधार वापरत असाल तर या ठिकाणी तुम्हाला अडचण येणार आहे. तुमच्या बँक खात्याला मोबाईल नंबर जोडलेला आहे का, अशा ज्या काय माहिती आहे ती तुम्ही तपासू शकता. आता शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या. जर तुम्ही ही कामे केली नसतील तर पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणे तुम्हाला मेसेज येणार नाही. ही कामे पूर्ण करा, कारण आज दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आज ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे बघा, त्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर पण करण्यात आलेली आहे. आता यादीमध्ये कोणते जिल्हे आहे तर बघा, पुणे एक जिल्हा आहे, नाशिक आहे, अहमदनगर आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे, सातारा आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, बीड आहे, लातूर आहे, रत्नागिरी आहे, रायगड आणि सिंधुदुर्ग. बघा, या जिल्ह्यांचा समावेश आजच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे. परंतु तुम्हाला KYC करून घ्यावी लागेल, तरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम मिळणार आहे, असे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आज आपण जिल्ह्यांची यादी पाहिलेली आहे. जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव म्हणजे की तुम्ही जर त्या जिल्ह्यामध्ये राहणारे शेतकरी असाल तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल, अशी महत्त्वाची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आता शेतकरी बांधवांनो, ही होती आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी. कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. बऱ्याच दिवसापासून अफवा सुरू होत्या, पोळ्याच्या मुहूर्तावर पीक विमा येणार अशी बातमी बऱ्याच दिवसापासून पसरत होती. ती फक्त एक अफवाच होती, त्यामुळे असल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. तर शेतकरी बांधवांनो, ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी. व्हिडिओ कसा वाटला मॅसेज करून नक्की सांगा. धन्यवाद.